जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भास्कर जाधवांच्या नावाचा उल्लेख करत शेरोशायरी. जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. सरकारनं एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा दिलेला असताना दुसरीकडे येणाऱ्या आसमानी संकटामुळे अलर्ट केलंय. यंदा देशावरती अल निनोचं संकट आहे आणि ज्यामुळे यंदाचं वर्ष दुष्काळी ठरू शकतं. अल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच या काळामध्ये तापमानात वाढ, शेतीवरती ताण, आंबा पिकावरती परिणाम आणि शहरी पाण्याची टंचाई उद्भवू शकते. आपल्याकरता या दृष्टीनं पिण्याचं पाणी राखून ठेवणं, त्याबरोबरच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनांच्या माध्यमामधून पाण्याचं संवर्धन आणि वैरळ विकासाकरता प्राधान्यानं उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव होता. पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरती उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भामध्ये प्रस्ताव दिला होता. मात्र या प्रस्तावावरती राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाही. आमदार रोहित पवार आज दिल्लीत अरविंद केजरीवालांची भेट घेणार आहेत. व्हीएसआर आणि एरो कंपनीच्या संशयास्पद कारभार याबाबत माहिती देण्यासाठी रोहित पवार केजरीवालांची भेट घेणार आहेत. तसंच आगामी संसदीय अधिवेशनामध्ये या विषयावरती आवाज उठवावा यासंबंधी ते विनंती देखील करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे विधान भवनामध्ये आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहणं टाळलेलं असून दुर्लक्ष केलं. चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांच्या यादीच्या वादातून गटनेते राजेश अडूर यांना प्रदेशाध्यक्षांकडून नोटीस देण्यात आली आहे. केवळ विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांचा समावेश केल्याप्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 3 दिवसांच्या आत याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून पक्ष शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता स्थायी समिती सदस्य निवडीच्या मुद्द्यावरून पक्षामध्ये उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालेलं असून पुढे वडेट्टीवार गट यावरती कोणती भूमिका घेतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका पार पडलेल्या असून त्यामध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली आहे. 8 पैकी तब्बल 6 पंचायत समित्यांवरती शिवसेनेचे सभापती निवडून आले, तर 2 पंचायत समित्यांवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलाय. उमरगा इथं माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले सभापतीपदी निवडून आलेली आहे, तर धाराशिव पंचायत समितीवरती गोकर्णा कदम यांना भाजपकडून सभापतीपद मिळालं. समसमान सदस्य संख्या असलेल्या कळंब पंचायत समितीमध्ये ईश्वर शेट्टीनं शिवसेनेच्या खात्यामध्ये सभापतीपद आलं. दरम्यान तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भूम, परंडा आणि वाशिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 सभापती निवडून आले. कामे करू आणि एकनिष्ठ कामे करून सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते. राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते. त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू, एकनिष्ठ काम करू. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रंजिता चाकोते यांना पक्षानं मोठी संधी दिली आहे. सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापतीपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे लक्ष लागलेलं होतं. अखेर रंजिता चाकोते यांच्या नावावरती एकमत झाल्यानंतर महापालिकेमध्ये जल्लोष
जल्लोष करण्यात आला। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान सर्वांना सोबत घेऊन सोलापूरचा विकास करण्याचा निर्धार रंजिता चाकोते यांनी व्यक्त केला। मला पक्षश्रेष्ठींनी जो आशीर्वाद दिला, माझ्या कार्यकर्त्यांनी जे मला सहकार्याने, माझ्या जनतेने जे विश्वासाने मला ही जबाबदारी दिलेली आहे, हा माझा सन्मान नाही, ही माझी मोठी जबाबदारी आहे। ती मी प्रामाणिकपणे सोलापूरच्या प्रगतीसाठी नक्कीच पूर्ण प्रयत्नशील असणार आहे। आसाममधील कार्बी आंगलोंग इथं भारतीय वायुसेनेच्या विमानाच्या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुपकर यांचं दुर्दैवी निधन झालं। देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना त्यांनी दिलेलं सर्वोच्च बलिदान सदैव स्मरणात राहील। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। एक पोस्ट करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून श्रद्धांजली अर्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर इथल्या जनसंपर्क कार्यालयाचं कामकाज लोकप्रतिनिधींच्या सामान्य कार्यालयांपेक्षा प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये या कार्यालयानं 1,70,000पेक्षा जास्त नागपूरकरांच्या समस्यांचं निराकरण केलं। नागपूरच्या प्रतापनगर भागातील या कार्यालयामध्ये रोज मोठी गर्दी असते, मात्र कामकाजाचं वेळापत्रक ठरवून प्रत्येक समस्या योग्य पद्धतीनं हाताळली जाते। विशेष म्हणजे ज्या समस्या कार्यालयातून सुटत नाहीत त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन नागरिकांचे प्रश्न हे सोडवले जातात। त्यामुळे फक्त त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागरिक या कार्यालयाला येऊन मदत घेतात। गेल्या 2 वर्षांमध्ये या कार्यालयाच्या प्रभावी कामकाजामुळे नागरिकांच्या जीवनामध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत आणि यामुळे या कार्यालय मॉडेल इतर ठिकाणीही उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे। रितू तावडे यांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांचं नियंत्रण, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाच्या उपाययोजना अधिक गती देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि यासाठी संबंधित यंत्रणेची क्षमता वाढवावी महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी असं सुचवलेलं आहे। तर मागील काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही लक्षणीय वाढलेली असून कुत्रे चावल्याच्या घटना या देखील वाढलेल्या आहेत आणि यामुळे हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापन यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी 2 दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं। आजपासून या अभ्यास वर्गाची सुरुवात होणार असून रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या 2 दिवसीय अभ्यास वर्गामध्ये एकूण 9 सत्रांचं आयोजन करण्यात आलंय। विविध विषयांवरती मान्यवरांकडून नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। सभागृहातील कामकाज कसं चालतं, विविध विषय प्रभावीपणे कसे मांडायचे, प्रशासनाची समन्वय कसा ठेवायचा, अशा महत्त्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन केलं जाणार आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकामध्ये असलेली अस्वच्छता आणि कचरा याबाबत एबीपी माझाच्या बातमीनंतर रेल्वे प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे। स्थानकामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी अनधिकृत वस्ती जबाबदार असल्याचं आधी पश्चिम रेल्वेनं सांगितलं होतं, मात्र एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टनंतर आता रेल्वे प्रशासनानं रुळांवरती कचरा टाकणं रोखण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे। अनधिकृत घरांच्या बाजूला खड्डे खोदून त्यामध्ये लोखंडी खांब उभे केले जात आहेत। येत्या काही दिवसांमध्ये हे कुंपण पूर्ण झाल्यावरती लोक रेल्वे ट्रॅकवरती येऊ शकणार नाहीत आणि कचरा टाकला जाणार नाही असं प्रशासनानं सांगितलंय। केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला। देशभर एकूण 958 उमेदवार यशस्वी झालेले असून यामध्ये महाराष्ट्राचे 60हून अधिक उमेदवार यशस्वी झालेत। यामध्ये ऋषिकेश आलासे यानं देशामध्ये 61वा क्रमांक पटकावलेला आहे। अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची मोठी आवक झाली आहे। आवक जरी जास्त असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा भाव आणि राज्य सरकारनं दिलेला हमीभाव मिळत नाहीये। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील कापूस, तूर, सोयाबीन आणि इतर नगदी पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बीतील हरभऱ्यावरती अवलंबून होत्या। राज्य सरकारनं हरभरा पिकाला 5,800 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता, मात्र बाजारामध्ये शेतकऱ्यांना 4,800 रुपये ते 5,000 प्रति क्विंटल एवढ्या मातीमोल पावामध्ये पीक विकावं लागतंय आणि यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय। आसमानी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या व्यवस्थेच्या सुलतानी संकटामधून आणि लुटीपासून वाचवण्यासाठी सरकारनं खरंच पुढाकार घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अकोला जिल्ह्यातील उवा पंचक्रोशीतील नागरिक आज रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हातरुण, लोणागरा, कंचनपूर, बदलापूर, मांजरी, अमानपूर,
ताकोडा, खडकी, भोड, सांगवी आणि मोहाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. निधी मंजूर असून देखील काम रखडल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक विभागाच्या कार्यालयासमोर गाव संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आता नाही तर कधीच नाही अशी घोषणाबाजी करत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दरम्यान अधिकाऱ्यांनी 26 मार्चपर्यंत काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं असून मुदतीमध्ये काम सुरू न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. बाळापणाच्या वेळेस मला एवढा त्रास झाला की माझी फजिता कोणाला सांगता येत नाही, काहीच नाही. कोणी गाडीवाला यायला तयार नाही, तो कोणी घोडीवाला ते यायला तयार नाही. गरीब माणूस, रस्तेच तेवढे खराब आहे, डोंगे एवढे गट्टे, अशी परिस्थिती व्हायला साहेब आमच्या. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. कमी मोबदला मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी थेट महामार्गावरती लोटांगण आंदोलन करत प्रशासनाविरोधामध्ये संताप व्यक्त केलाय. इतर महामार्गाच्या भूसंपादनाच्या तुलनेमध्ये अत्यल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनी हस्तांतरित करणार नसल्याची भूमिका ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सुमारे तासभर केलेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. बातमी वर्ध्यातून. वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव इथल्या व्यावसायिक भारत नागपाल यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या बामर्डा इथे वाळू घाटावरती निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी करण्यात येत असून आरोपींना फाशी देण्याची मागणी होती. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढण्यात आला. मुंबई कोस्टल रोडच्या उत्तर विस्तार प्रकल्पामुळे सुमारे 45,000 खारफुटी नष्ट होण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी शांततापूर्ण मार्च काढला. मोर्चाच्या माध्यमामधून नागरिकांनी खारफुटीचे संरक्षण करण्याची गरज ही अधोरेखित करत प्रशासनानं या प्रकल्पाचा पर्यावरणीय परिणाम पुन्हा सखोलपणे तपासावा अशी मागणी केली. या मोर्चामध्ये स्थानिक नागरिक, पर्यावरणवादी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई करत कृषी अधिकारी लक्ष्मण कांबळे आणि ग्रामसेविका कोमल रामन बैनवाड यांना 4,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेले आहे. नवीन बांधकामासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी मुसरत जामदार यांच्याकडून लाच मागितल्याची तक्रार ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेली होती आणि त्यानंतर विभागानं सापळा रचून दोघांनाही लाच घेताना पकडले. दरम्यान न्यायालयानं दोघांना देखील सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नगरसेवकांचा संताप पाहायला मिळाला. सातपूरच्या प्रभाग क्रमांक 10 मधील एका जलकुंभामध्ये चक्क मेलेलं कबूतर आढळल्याचा धक्कादायक आरोप सभागृहामध्ये करण्यात आला. स्थानिक नगरसेवकांनी महापौरांना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून काढलेल्या मेलेल्या कबुतराचा फोटो दाखवत कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कामावरती प्रश्न उपस्थित केले. बीडच्या गेवराई तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षण अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेट दिली. मात्र यावेळी शाळेमध्ये मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक गैरहजर होते आणि त्यामुळे स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनीच शाळेची घंटा वाजवून शाळा भरवली. 8:30 वाजता भरणाऱ्या शाळेसाठी 9 वाजता शिक्षक शाळेमध्ये पोहोचले. या घटनेची गंभीर दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांना नोटीस पाठवली आहे. हिंगोलीमध्ये लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला रंगेहात अटक करण्यात आली. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख इथल्या मधोमती विद्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. 28,000 रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक संतोष कडणे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. वर्षभराचा घरभाड्याचा भत्ता काढून देण्यासाठी एका शिक्षकाकडे त्यांनी ही लाच मागितलेली होती. मी एमपीवरनं मुंबईकडे लसूण भरून चाललेलो असताना काही चोरट्यांनी माझा गाडीचा माल वगैरे लसूण भरलेला होता आणि कानातल्या बाळ्या वगैरे सगळं जे काही साहित्य होतं ते सगळं लुटून फरार झालेले. पुणे
नाशिक महामार्गावरती पेठ परिसरामध्ये अपघाताची घटना घडली आहे। रस्त्यावरती पांढरे पट्टे मारण्याचं काम सुरू असताना कामगारांच्या पिकअप गाडीला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये 4 कामगार जखमी झालेले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखत पिकअपमधील जखमी कामगारांना तात्काळ बाहेर काढत मदत केली आहे। वर्सोवा सातबंगला परिसरातील धक्कादायक घटना घडलेली आहे। या परिसरामध्ये एका इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि यानंतर पालिकेकडून काम बंदच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान रिडेव्हलपमेंटचं काम सुरू असताना कोणतेही नियम न पाळल्याचा दावा नागरिकांनी केलाय। काम सुरू असताना इमारतीचा टॉप भाग खाली कोसळलेला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर इथे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवरती मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर गोवरीच्या धुपामुळे परिसरातील मधमाशांच्या पोळ्यांना धक्का बसल्यामुळे मधमाशा बिथरल्या आणि उपस्थित नागरिकांवरती आणि मृतदेहावरती हल्ला चढवला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अहिल्यानगर जिल्हा वन विभागाकडून गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये 58हून अधिक बिबट्या जेरबंद करण्यात आले। यापैकी बहुतांश बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेलं असलं तरी काही बिबटे हे अद्यापही वन विभागाच्या विविध नर्सरीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। पारनेरच्या वन विभागाच्या नर्सरीमध्ये सध्या सुमारे 8 बिबटे ठेवण्यात आलेत। मात्र सध्या वाढत्या उन्हामुळे ज्या पिंजऱ्यामध्ये हे बिबटे ठेवण्यात आलेले आहेत ते तापत असल्यामुळे बिबट्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब वन्यजीव प्रेमींनी मांडलेली आहे। बिबट्यांना दीर्घकाळ पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आल्यास ते त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासापासून दुरावण्याची शक्यता असते आणि यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक संतुलनावरती देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। तेव्हा संबंधित बिबट्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावं अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून करण्यात येते। भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये शिवजयंती त्याबरोबरच मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी विशेष उपस्थिती लावली होती। यावेळी सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। यावेळी बोलताना मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे यांनी भिवंडीतील हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असून या ठिकाणचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचं आश्वासन दिलंय। त्याबरोबरच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। ठाण्याच्या लुईसवाडी परिसरामध्ये जय माता शेरावाली मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी आजूबाजूच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चलन संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी शिवकालीन नाण्यांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये शिवकाळामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या नाण्यांची माहिती देण्यात आली। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मुंबईच्या कांदिवलीमधील हनुमान नगर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी वृषाली हुंडारे यांच्यातर्फे शिवकालीन शस्त्र, नाणी आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं होतं। या निमित्तानं सामाजिक ऐक्य, स्वराज्याचे विचार आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण नागरिकांना करून देण्याचा हा प्रयत्न करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेलं होतं। त्याबरोबरच स्थानिक आमदार अतुल भातखळकर, शिवसेनेचे सिद्धेश कदम आणि शीतल म्हात्रे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। भिवंडी तालुक्यातील इताडे इथं पारंपरिक बैलगाडा शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये परिसरातील शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतलेला असून सुमारे 250 बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये भाग घेतला। स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आलं। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची या स्पर्धेला भेट देत स्पर्धकांचा उत्साह त्यांनी वाढवलेला होता। भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना ही बार्बीच्या पहिल्या ड्रीम टीममध्ये सामील झाली आहे। आपल्यासारखी दिसणारी स्पेशल बार्बी बाहुली मिळवणारी स्मृती मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे। विशेष म्हणजे बार्बीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेटपटूवरती आधारित अशी बाहुली तयार करण्यात आली आहे। स्मृती मानधनाच्या या विशेष बाहुलीची सध्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे।
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रांचनं आणखी एक मोठी कारवाई करत 13व्या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टर माइंड शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकरला आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर तो यापूर्वी बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात होता. अटकेनंतर मुंबई क्राईम ब्रांचनं प्रवीण लोणकरला विशेष न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं. न्यायालयानं त्याला 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला 1 आठवडा पूर्ण झाला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला, ज्याचं नाव ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी असं ठेवलं. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शुक्रवारी देखील इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवरती एअर स्ट्राईक केली, तर इराणनं तेल अविववरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय. आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. त्याबरोबरच या हल्ल्यामुळे आखाती देशांमधील विमानसेवा ठप्प झाली आहे. तर होर्मुझचे सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावरती कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती गंभीर परिणाम झालाय. याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी या गेल्या आठवडाभरामध्ये घडलेल्या आहेत. दरम्यान अजून किती काळ हे युद्ध सुरू राहणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. सरकारनं एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा दिलेला असताना दुसरीकडे येणाऱ्या अस्मानी संकटामुळे अलर्ट केलंय. यंदा देशावरती अल निनोचं संकट आहे, ज्यामुळे यंदाचं वर्ष हे दुष्काळी ठरू शकतं. अल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच या काळामध्ये तापमानात वाढ, शेतीवरती ताण, आंबा पिकावरती परिणाम आणि शहरी पाण्याची टंचाई उद्भवू शकते. आपल्याकरता या दृष्टीनं पिण्याचं पाणी राखून ठेवा. त्याबरोबर जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनांच्या माध्यमातून पाण्याचं संवर्धन आणि वैरण विकासाकरता प्राधान्यानं उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत. अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाचा परिणाम आता भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर देखील दिसू लागलाय. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणनं केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजी वाहतूक करणारे टँकर अडकल्यामुळे एलपीजी गॅस पुरवठा हा विस्कळीत झालाय. भारत आपल्या गरजेपैकी 90% अधिक एलपीजी मध्य पूर्वेमधून आयात करतो. संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं सर्व रिफायनरींना एलपीजी उत्पादनं वाढवण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. सध्या देशाकडे साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असला तरी संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास घरगुती गॅस मिळवण्यामध्ये विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.